नमस्कार. महसूल विभागाच्या ग्रामीण भागात महत्वाचा चेहरा म्हणून ज्याची ओळख असते तो तलाठी. गावातील सर्वांचा 7/12 तलाट्याच्या हाती असतो असे म्हटले जाते. त्यामुळे ग्रामीण भागात एक म्हण आहे, तलाठीसाठी प्रसिद्ध आहे, जे नसे ललाटी ते लिही तलाठी, अशी ती म्हण. पण आता तलाठी या पदनामात बदल करण्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री म्हणजेच राधाकृष्ण विखे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथे केले. याशिवाय तलाठी संघटनेत बदल करण्यासही राज्य सरकारने मान्यता दिल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर येथे तलाठी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन झाले. महसूल मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यासह महसूल विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच राज्यातून आलेले तलाठी उपस्थित होते. संघटनेची मागणी लक्षात घेता विखे म्हणाले की तलाठी या पदनामात बदल करून ग्राम महसूल अधिकारी या नावास तत्वतः मान्यता देण्यात येत असल्याचे सांगून तलाठी संघटनेच्या नावात बदल करण्याची अनेक वर्षापासून मागणी प्रलंबित होती. राज्यातील युती सरकारने याबाबत निर्णय करून आता संघटनेचे नाव महाराष्ट्र राज्य तलाठी संघ असे करण्यास मान्यता दिली आहे. सरकारच्या आदेशच मंत्री विखे यांनी यावेळी अधिवेशनात दाखवला. महसूल विभागाचा चेहरा असलेले तलाठी सरकारप्रमाणे सामाजिक बांधिलकीचे काम करीत आहेत. कोणतेही संकट असो, आव्हानात्मक परिस्थिती असो, सरकारचे प्रतिनिधी म्हणून आपण म्हणून आपला जो भूमिका आहे ती भूमिका ते सतत तत्पर असतात. आणि म्हणून आता तलाट्यांचे नाव बदलून ग्राम विकास महसूल अधिकारी असे त्यांचं नाव आता नवीन असणार आहे. सो तलाठी जे काही आहे ते तलाठी ग्रामीण पातळीवर सगळे तर म्हणतील, बट जे ऑफिशियल नाव असणार ते ऑफिशियल नाव आता चेंज असणार आहे. अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.